चला वळूया मैदानाकडे, जिथं सामन्याला होईल सुरुवात. ओवले संघ प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जावले संघाला. जावले संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मनीष आणि विनायक वैयक्तिक सांघिक पहिलं षटक स्वीकारण्यासाठी ओवले संघाकडून आपण पाहतोय. आदेश मुंगाजी यांच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलाय. प्रमोद आपण पाहतोय त्यांच्या मागे उभा आहेत. त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहिलं. मागच्या सामन्याचं सामनावीरही ठरले होते. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी त्यांच्याकडून झाली होती. तदनंतर मात्र होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी आपण पाहतोय आदेश मुंगाजी याचा पहिला चेंडू. इथून मात्र नक्कीच उत्कृष्ट दर्जाचा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या नक्कीच आवाकाच्या बाहेरचा चेंडू होता. अक्षरशः डोक्यावरून चेंडू यष्टीरक्षकाचे ट्रॅव्हल झाला. तदनंतर मात्र ही एक सिंगल ऍड केली गेली आहे. धावपटलावरती सिंगलनं खातं खोललं गेलंय. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला मात्र सुरुवात केली जाते. ती निलेश 11 जावले संघाच्या धावसंख्या धावपटलावरती 1 येते. पहिलं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होत असताना आदेश मुंगाजी पनवेल पंचक्रोशीतील एक नावाजलेला संघ ओवले संघ आपण पाहतोय. त्यातील आदेश मुंगाजी हा गोलंदाज नक्कीच टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच वळतायत आमच्याकडे. आपण पाहिलं या 3 दिवसामध्ये पंचांची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून झाली, या स्पर्धेसाठी सहकारी ज्यांचं लाभलं ते पंच नक्कीच लालचंदजी गावण सर आपण पाहतोय. आणि या मॅचसाठी आपण पाहतोय हर्षल ठाकूर. हा फटका नक्कीच उंचावरती गेलाय. झेल चेस केला जाईल का? आणि अप्रतिम दर्जाचा झेल परफेक्टली कनेक्ट केला गेलाय तो गोलंदाज आदेश मुंगाजीच्या माध्यमातून. आणि इथून मात्र पहिली विकेट डाऊन होईल जावले संघाची. विनायकला मात्र परतावं लागेल. आदेश मुंगाजीचं कौतुक करावं लागेल. नक्कीच बऱ्याच उंचावरचा झेल अक्षरशः आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतोय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून संदेश शेळके आमच्या समेत आणि त्यांची टीम. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल आदेशच्या माध्यमातून पूर्ण केला गेला. आणि हा पहिला हादरा मात्र निलेश 11 जावले संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानातून बाहेर जात असताना पाहतोय आपण. विनायक तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय साहिल नाईक. निलेश 11 जावले संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो साहिल नाईक. आदेश मुंगाजी दुसऱ्या चेंडूवरती यश आलाय. धावसंख्या धावपटलावरती पण पाहतोय 2 आहे. मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक आव्हान धावसंख्या जोडली जाईल. धावपटलावरती 3 धावसंख्या येतात. धावपटलावरती आपण पाहतोय आदेश मुंगाजी आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. डावखोऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय भरभक्कम शरीरयष्टीचा मनीषला पाहतोय. फुल टॉस चेंडू. आणि या फुल टॉस चेंडू वरती नक्कीच सीमा रेषेलगत प्रोटेक्शन आहे. महत्वाची विकेट, महत्वाचा मोहरा मात्र टिपला जातोय. जावले संघाचा मनीष कडू मात्र इथून बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. आणि आदेश मुंगाजीचं इथं केलं जाईल नक्कीच कौतुक. नक्कीच शाबासकी मिळेल प्रत्येक संघ सहकार्याच्या माध्यमातून आदेशला. महत्वाचा खेळाडू ओपनिंग ब्लास्टर्स ओपनिंग पेअर मात्र आदेश मुंगाजीनं आपल्या
गोलंदाजीमधून बाद केली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला आपण पाहिलं विनायक तदनंतर मात्र मनीष बॅक गेलाय तो तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या मात्र धावपटलावरती आपण पाहतोय 3 या धावसंख्येवर 2 गडी बाद म्हणजे नक्कीच कुठेतरी पहिल्या षटकामध्ये अडचणीत आणण्याचं काम या आदेश मुंगाजी गोलंदाजीच्या माध्यमातून केलं गेलंय. ते जावले संघाकडे नक्कीच चांगलं स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जरी असेल तरी पण कौतुक करावं लागेल ते गोलंदाजीचं. ऋषिकेश यांच्या माध्यमातून मनीषचा झेल पकडला गेला सीमारेषेलगत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल आपण पाहिलात. डीप मध्ये होते, डीप मधून नक्कीच चांगला झेल पूर्ण केला गेला. आदेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. थोडीशी उसली घेतली गेली चेंडूनं सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू. पहिलं षटक साकारतोय आदेश. आतापर्यंत 4 धावसंख्या खर्ची केली आहेत. परत एकदा नक्कीच कोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा मानस होता परंतु सरळ त्याने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. नक्कीच षटक समाप्त होईल. पहिलं षटक एक यशस्वी षटकाची मात्र इथं सांगता होताना आपण पाहिलीत. आदेश मुंगाजी संघनायकाने दिलेली जबाबदारी होती ती जबाबदारी मात्र अतिशय उत्कृष्टरित्या निभावत असताना मात्र 2 महत्वाचे फलंदाज 2 ओपनिंग प्लेयर्स ओपनिंग ब्लास्टर्स मात्र या षटकामध्ये बाद करण्यात यश आलं. ते आदेश मुंगाजीला स्वतः फॉलो थ्रू मध्ये पहिल्यांदा विनायकचा झेल पकडला. तदनंतर मात्र ऋषिकेशने पकडलेला झेल त्यावरती मात्र मनीष कडू सारखा डावखोऱ्या हाताचा फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक घेतलं होतं त्या मनीष कडूला मात्र इथं थांबवलं. तदनंतर चावले संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला पाहता मिळतोय. धावसंख्या मात्र आपण धावपटलावरती पाहतोय फक्त 5. तदनंतर विनीत हा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर विनीतचा नक्कीच वेगवान चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. वाईडचा इशारा येतोय. परत एकदा आव्हान धावसंख्येनं धावपटलावरती 1 धाव जोडली जाईल. टोटल आपण पाहतोय 6 धावसंख्या धावपटलावरती येतात. दुसरं षटक साकारत असताना विनीत पाटीलचा हा मात्र वेगवान चेंडू समजला नाहीये. गुडलेन स्पॉट वरून टेकअप घेणारा चेंडू आपण पाहिलात. यष्टीरक्षक प्रमोद मात्र आपली कामगिरी चोख बजावत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. नक्कीच हा डॉट चेंडू मात्र मनोबल वाढवेल ओवले संघाचं तर मात्र इथून प्रेशर वाढेल डॉट चेंडून ते चावले संघावरती. प्रतिदा नक्कीच बॅटची कडा घेऊन फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक येतील तद्वार मात्र मिळतील धावा 2. या 2 धावेनं मात्र आणि हर्षल ठाकूर यांना इथं कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली फेकी मात्र केली जाते. एक सिंगल अर्जित केली जाईल. एका सिंगल न मात्र संघ पुढे सरकतोय. आपण टोटल धावसंख्या पाहतोय 9 धावसंख्या धावपटलावरती लगावली गेली. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 3 षटकांचा हा सामना. आतापर्यंत दुसरं षटक फेकत असताना धावसंख्या आहे ती धावफलकावरती 9. विनीत अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. वेगवान चेंडू परत एकदा नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाज यशच्या माध्यमातून परंतु नक्कीच हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवेल जावले संघावरती. नक्कीच पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या मिळवण्याचा मानस जरूर असेल. हा चेंडू परत एकदा नक्कीच शफल झालेत आणि या चेंडूवरती मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. एका टप्प्यानं चौकार मिळेल. या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या मात्र पुढे सरकते 4 न. टोटल धावसंख्या होते ती 13. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. विनीत पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक चौकार जवळ तदनंतर मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय. नो +1 दुहेरीचा परत एकदा प्रयत्न केला गेलाय आणि नक्कीच नो +2 बोनसच्या स्वरूपात या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मात्र नक्कीच
लाभदायक ठरतील ते जावले संघासाठी. जावले संघाची टोटल आपण पाहतोय 16 धावसंख्या धावपटलावरती आल्या. पण पाहतोय विनीत पाटील यश हा फलंदाज सामना करतोय याचा. चेंडूवरती नक्कीच दरम्यान रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तद्वर मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. 2 षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय 17 धावसंख्या धावपटलावरती. षटक साकारण्यासाठी येतोय विशाल. डावखोऱ्याचा गोलंदाज यश मात्र पूर्णपणे बीट झालेत या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा इन स्विंगचा चेंडू आपण पाहिला. डावखोऱ्याचा गोलंदाज नक्कीच परंतु यशला चेंडू समजला नाही. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू. डॉट चेंडू येतोय. गोलंदाजी मात्र सज्ज होतील मात्र विशाल गायकवाड. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू परत नक्की चांगला दर्जेदार फटका जरूर आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु चेंडू अडवतील उचलतील फेकतील तद्वार मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि सफलरित्या 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांना संघ मात्र पुढे सरकतोय. टोटल आपल्याला पाहतोय निलेश 11 जावले संघ 19 या धावसंख्येवरती पोहोचलाय. जावले आणि ओवले अशी ही लढत. विशाल गायकवाड हा चेंडू नक्कीच परत एकदा परफ्यूम डिलिव्हरी अक्षरशः डोल्याच्या समोरून चेंडू गेलाय परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु काही पे निघाये काही पे निशाणे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. विशाल गायकवाड नक्कीच षटक हात चालत असताना आपण पाहताय ओले संघाकडून परत एकदा नक्कीच त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. परत वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विशालनं पूर्णपणे रीड केलंय यशला आणि अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी मात्र होत असताना आपण इथं पाहतोय विशाल याची शेवटच्या या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडू विशालनं फेकले. 3 चेंडू निर्धाव आलेत. एका चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतर मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. या परत एकदा शफल झालेत. इथून मात्र मिडल स्टंप वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं परंतु निर्धाव चेंडू परत एकदा फेकला गेलाय. बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव खेळलाय तो यश आपण पाहतोय. गोलंदाज विशाल गायकवाड वर मात्र या शेवटच्या चेंडूवरती यशनं मिळवलाय हा मोठा फटका. लॉंग षटकार येतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपटलावरती लगावली जाईल ती मात्र 25-18 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती ओले संघाला 26 धावसंख्येची. 18-26 हे समीकरण कशा रीतीने पेळलं जाईल ओले संघाकडून ते मात्र पाहायचं आहे.
विशाल गायकवाड अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 18 चेंडू 26 समीकरण. जावले की ओवले संघ हा सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल ते मात्र पाहायचं आहे. मनीष गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिला चेंडू प्रमोद साठी पहिला चेंडू नक्कीच सफल ओव्हर केल्याचा होता. नक्कीच एक धाव मिळालेली या चेंडूवरती आपण पाहतोय. एका धावानं सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जात आहे ओवले संघाचं. 18 चेंडू 26 ची गरज होती. सिंगल मिळाली गेले. 17 चेंडू 25 समीकरण. 26 धावसंख्येचं हे टार्गेट कशा रीतीने चेस केलं जाईल की जावले संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हे टार्गेट चेस करेल ते मात्र पाहायचं आहे. लवकर त्याचा फलंदाज विशाल मात्र आपण पाहतोय. मनीषचा हा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. विशाल पूर्णपणे चकले गेले. बीट झाले. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक साकारत असताना मात्र आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये मनीष यांना. मनीषचा हा पुढचा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये. तद्वार मात्र दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात या तिसऱ्या चेंडूवरती. आणि या 2 धावाने संघ पुढे सरकेल. टोटल 3 धावा धावफलकावरती येतात. पहिलं षटक मनीष हाताळतोय. 26 हे टार्गेट मात्र नक्कीच विशालला हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातात. तद्वार मात्र दुहेरी पूर्ण केली गेली आहे. आणि या 2 धावाच्या सहाय्याने संघ ओवले संघ आतापर्यंत पोहोचलाय. 5 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. मनीष स्वतः चेंडूवरती गेले. गोलंदाज होते आणि या चेंडूवरती मात्र 2 धावसंख्या अर्जित केली गेली. टोटल 5 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. 26 हे टार्गेट. 26 लक्ष मात्र जरी माफक वाटलं असतं तरी मात्र फाईट देत असताना आपण पाहतोय तो जावले संघ. जावले संघाची गोलंदाजी नक्कीच भरोसा असेल त्याच्या गोलंदाजावरती. या सामन्यामध्ये शिरकाव करू शकते काही गोलंदाजी ते मात्र पाहायचं आहे. प्रत्येकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक येतील. तद्वार मात्र परत एकदा 2 धावा धावसंख्या पटलावरती लागतील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 धावसंख्या धावपटलावरती. सात धावसंख्या धावपटलावरती. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. पहिलं षटक मनीष कडू याच्या माध्यमातून साकारलं जात आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 ची ही स्पर्धा. शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. एक धाव पळून पुढे गेली. नक्कीच चेंडू गहाल झाला होता असं वाटत होतं. चेंडू उचलून फेकेपर्यंत मात्र अक्षरच्या डोल्या समोरून एक धाव चोरली गेली आणि एकेरीला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं. शेवटच्या चेंडूवरती मिळाली ही दुहेरी. या दुहेरीनं मात्र टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती ओवले संघाची 9. ते आपण पाहतोय 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज ओवले संघाला जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये ओवले की जावले कोणता संघ या सामन्यामध्ये विजयश्री गाठेल ते पाहायचं आहे. पहिला चेंडू नक्कीच 9 चेंडूचा इशारा आलाय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा 9 चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. लालचंदजी गावंड यांची 3 दिवस नक्कीच मेहनत आपण पाहिलीत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. समीकरण मात्र बदललं गेलंय. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय शिवम कडू. शिवम कडू हा गोलंदाज आपण पाहतोय. परत एकदा नक्कीच वेगवान चेंडू. चेंडू समजला नाही फलंदाज प्रमोदला. शिवम याचा हा उत्कृष्ट दर्जाचा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू आलाय. फलंदाज प्रमोद यांना हा चेंडू समजला नाहीये. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज. निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यामध्ये नक्कीच अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू. नक्कीच एक धाव मिळाली जाईल. या एका धावेनं मात्र
संघ पुढे सरकतोय. टोटल आपण पाहतोय 11 धावसंख्या धावफलकावरती. शिवम कडू हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू नो बॉल आल्यानंतर मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. विशाल येतात स्ट्राईक एंडकडे. शिवमचा हा चेंडू वेगवान चेंडू होता, वेगवान बाउन्सर पाहायला मिळाला. नक्कीच यष्टीरक्षक विनायकच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडू परत एकदा समीकरण बदलतंय. 9 चेंडू 15 ची गरज, 9 चेंडू 15 धावसंख्येची गरज. शिवम मात्र नक्कीच निलेश 11 जावले संघाचा हा गोलंदाज वेगवान अशी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी परत एकदा नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे. यष्टीरक्षक मात्र थोडेसे फंबल झाले, तदनंतर मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. प्रमोद मात्र स्ट्राईक एंड वरती येतील. एक 22च्या स्वरूपात मात्र ही धावसंख्या मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12 धावसंख्या धावफलकावरती. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी ओवले संघ. हा चेंडू नक्कीच उलवट टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. अतिशय वेगानं मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, उचललंय, फेकलं, तद्वर मात्र वेगानं मात्र ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. प्रमोद आणि नक्कीच विशालच्या माध्यमातून या दुहेरीनं मात्र संघ पुढे सरकलाय. तो 14 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. दोन्ही संघामध्ये बॅटल पाहायला मिळतंय. अटीतटीची लढत मात्र पाहायला मिळते. कोणताही संघ मात्र सामना सोडायला तयार नाही आहे. सिंगल डबल नका होईना, परंतु धावफलक खालता ठेवला जातोय. नक्कीच डॉट चेंडू येईल तर मात्र या चेंडूवरती नक्कीच पंचांचा इशारा आलाय, वाईडचा इशारा आलाय. नो चेंडूचा इशारा आलाय. नो चेंडूचा इशाराला एक अवांतर धावसंख्येनं धावफलकावर एक जोडली जाईल. तोपर्यंत पाहतोय आपण टोटल 15 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. शिवम कडू गोलंदाजी मार्कवर सज्ज. प्रमोद साठी हा चेंडू नक्कीच परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. वेगवान चेंडू मात्र अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीअखेर धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 5-6 चेंडू आणि उर्वरित 11 धावसंख्येची गरज ओवले संघ जिंकण्यासाठी. आणि जावले संघाला मात्र डिफेंड करायच्या. ते 11-6 मध्ये 11 जर बनवल्या तर मात्र ओवले संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. तदनंतर मात्र या धावा जर डिफेंड केल्या तर मात्र जावले संघ पुढील सामन्यामध्ये दाखल होईल. अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आज अंतिम दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण अनुभवतोय. निलेश 11 जावले आणि ओवले या 2 संघादरम्यान आपण अनुभवतोय. आणि हा शेवटचा थरार मात्र सामन्यातील पाहतोय. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. षटक मात्र सोपवलंय यश या गोलंदाजाच्या हातामध्ये. विशाल सलामी मिळालेला फलंदाज आपण अजून पाहतोय. इथून मात्र उचली घेणारा चेंडू. नक्कीच परत एकदा निर्धाव चेंडू आलाय. जितके निर्धाव चेंडू येतील तितके मात्र प्रेशर वाढेल या ओवले संघाच्या फलंदाजांवरती. तर मात्र प्रेशर रिलीज केलं जाईल ते जावले संघाच्या या गोलंदाजांवरचं. पाहूया या सामन्यामध्ये कोण वर चढतंय, गोलंदाज की फलंदाज. सलामीची जोडी तशी अजून मैदानामध्ये आहे, प्रमोद आणि विशाल. परंतु इथून मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील. 5 चेंडू 11ची गरज. परत एकदा नक्कीच शरीरापासून दूर ठेवलं गेलंय गोलंदाजानं. पूर्णपणे जखडून ठेवलंय या डावखोऱ्यात त्याच्या फलंदाजाला. कोणतीही धावसंख्या मात्र या चेंडूवरती मिळत नाही. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज.
थरार हा आपण पाहतोय. जावले आणि ओवले या दोन संघादरम्यान निलेश 11 जावले संघाची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजीसाठी. हा चेंडू परत एकदा शफल होऊन केल्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच एक धाव जरूर मिळेल. एका धावेने संघ मात्र पुढे सरके. टोटल आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. यश हा गोलंदाज पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज ओवले संघाला. गोलंदाज यश जावले संघाचा आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच प्रबंध खेळून काढलाय परंतु कोणती धावसंख्या मात्र मिळणार नाहीये. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. ओवले संघाची ही रन मशीन या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारून सामन्याला विजयाकडे वाटचाल करून देईल का ते पाहायचं आहे. 2 चेंडू निर्णायक विजय 10 धावांनी दूर. ओवले संघ या सामन्यामध्ये विजयश्री गाठेल की 2 चेंडूवरती 2 फटके मारून ते पाहायचं आहे. गोलंदाज यश आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना प्रमोद गरतनं मात्र दाखवून दिलंय आपल्याला का ओळखलं जातं ओवले संघाची रन मशीन म्हणून. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मात्र दणदणीत असा षटकार आलाय. प्रमोद गरत ब्रँडेड षटकार. आणि या नक्कीच सामन्यामध्ये मात्र येते ट्विस्ट. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. यश या गोलंदाजाचं जर आतापर्यंत विश्लेषण पाहिलं सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव तदनंतर एक सिंगल अर्जित केली गेली तदनंतर निर्धाव चेंडू. ह्या चेंडूवरती मात्र हा प्रमोद गरतनं तडाखा दाखवला. षटकार आला. शेवटचा 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. खरोखरच सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषकामध्ये हा अतिशय रोमहर्षक असा सामना ओवले विरुद्ध जावले अशी ही लढत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. शेवटच्या या चेंडूचं करूया टाळ्यांच्या गजरात स्वागत. यश या गोलंदाजाच्या माध्यमातून हा चेंडू फेकला जाईल तर समोर मात्र फलंदाज असेल लीजंड ऑफ ओवले प्रमोद गरत. हा चेंडू नक्कीच बॅट वरती आला नाहीये. स्क्वेअर लेग ट्रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र अडवला गेलाय आणि हा सामना मात्र नावी राहिलाय. निलेश 11 जावले संघाच्या 26 धाव्यांचा टार्गेट चेस करताना मात्र दमछाक झाली या फलंदाजांची आणि इथून मात्र ओवले संघ पराभूत होऊन या सामन्यामधून बाहेर होतोय. या शृंखलेमधून बाहेर होतोय. हार्ड लक ओवले संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि अभिनंदन जावले संघ. आपण पुढच्या फेरीमध्ये दखल घेतलीत तर या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहात. नवी मुंबई परिसरातील 2 संघ आमने सामने येतील. कायरा 11 नेरुल आणि करावे 11 करावे या 2 संघादरम्यान पुढील सामना सुरू होईल. तद्वर मात्र आपल्या सोबत मायक्रोफोनवर जोडले जातील रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम तारा. थँक्यू व्हेरी मच.